तलावाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पक्क बांधकाम करता येत नाही आणि जर ते पर्यावरण स्थळ अ दर्जा श्रेणीत येत असेल तर अजिबातच बांधकाम करता येत नाही। मात्र नागपूर फुटला तलावाला लागून महाराष्ट्र पशुधन महामंडळाची जागा आहे। महामंडळाने चक्क तलावाला लागून बुडीत क्षेत्रामध्ये सुरक्षा भिंत बांधली। यावर महाराष्ट्र पशुधन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मात्र पर्यावरणवाद्यांनी या बांधकामावरच आक्षेप घेत हे बांधकाम अवैध असल्याचा दावा केला। तलावाच्या बुडीत क्षेत्रात बांधकाम केल्याने त्या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण होतो असा दावा पर्यावरणवाद्यांनी केलाय। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरामध्ये अतिक्रमण केलं जात आहे आणि महत्त्वाची गोष्ट की सरकारी यंत्रणेकडूनच हे अतिक्रमण होतांचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केलेला आहे। अगदी तुम्ही जर का बघितलं तर तलावाच्या बुडी क्षेत्राला लागून मोठी काँक्रीटची भिंत बांधली जात आहे आणि खरं तर एखाद्या तलावाचं जे बुडीत क्षेत्र असतं त्या 50 मीटरच्या रेडियसमध्ये कसलंही कन्स्ट्रक्शन करता येत नाही। मात्र अगदी तलावाला लागून हे कन्स्ट्रक्शन केलं जात आहे। त्यामुळे हे कन्स्ट्रक्शन करताना कोणत्या एजन्सीनी परवानगी दिली हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। किती धक्कादायक प्रकार असा वाटतो तुम्हाला आणि नेमकं कोणकोणत्या नियमाचं उल्लंघन होत आहे? सगळ्याच नियमांचं उल्लंघन आहे। सगळ्यात आधी म्हणजे हे वेटलँड आहे। फुटाळा ॲटलेसमध्ये वेटलँड आहे, सिद्ध पण झालेलं आहे। दुसरं हे ग्रेड 1 हेरिटेज आहे आणि तुमचं UDCPRच्या अनुषंगाने पण तुम्ही बघितलं, इरिगेशन डिपार्टमेंटच्या यांनी बघितलं, कोणत्याही याच्यामध्ये बघितलं तर हे टोटल नियमांचं उल्लंघन आहे। कारण हे बुडीत क्षेत्र जसं तुम्ही म्हटलं तर पाणी इथपर्यंत येतं। आता गरमी होती म्हणून ते अटतं, पण जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा हे पूर्ण बुडीत क्षेत्र, हे पूर्ण बॅकवॉटर्स आणि मागे कॅचमेंट आहे, हे सगळं पाण्यामध्ये असतं। हे तलावावरती तुम्ही अशी भिंत बांधूच शकत नाही। 50 मीटर परिसरामध्ये तलावाच्या आजूबाजूला खरं तर तलावाला तुम्ही असं आटवूच शकत नाही। हे जे करतात ते हे म्हणजे घोर उल्लंघन आहे। त्यामुळे जे बांधकाम केलं गेलं ते ताबडतोब तोडण्यात यावं अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।